एक विल्यम केरी, एक इंग्रजी विद्वान ज्यांनी आधुनिक बंगाली आणि मराठी गद्य लेखन आणि छपाईचा पाया घातला. त्यांनी मराठा भाषेचे व्याकरण 1805 आणि मराठा भाषेचा शब्दकोश 1810 प्रकाशित केले. 2. दादोबा पांडुरंग तरखडकर, मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जाणारे, त्यांनी त्यांच्या मराठी भाषेचे व्याकरण 1836 या ग्रंथाने मराठी व्याकरणाचा पाया रचला. आणि 3. कृष्णशास्त्री चिपळूणकर, संस्कृत, वक्तृत्व, न्याय आणि धर्म यांच्या सखोल अभ्यासासाठी ओळखले जाणारे एक मराठी लेखक आणि विद्वान. ते विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे वडील होते. भाषांतर. मराठी व्याकरणकार. परिपूर्ण मराठी व्याकरण. मराठी व्याकरणात योगदान देणाऱ्या महान व्याकरणकारांना शतशः प्रणाम. विल्यम केरी, 17 ऑगस्ट 1761, 9 जून 1834. आधुनिक बंगाली आणि मराठी गद्यलेखनाचा पाया रचणारे पहिले इंग्रजी विद्वान. इंग्लंडमधील पॉलरसपुरी येथे जन्मलेले केरी यांनी सेरामपूरमध्ये एक चर्च, शाळा आणि छापखाना बांधला. याच सुमारास 1800 मध्ये कलकत्ता येथे फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना झाली आणि 1801 मध्ये केरी यांची या कॉलेजमध्ये संस्कृत, बंगाली आणि मराठीचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. मृत्युंजय विद्यालंकार, रामराम बसू आणि वैजनाथशास्त्री कानफडे यांच्या मदतीने केरी यांनी आधुनिक बंगाली आणि मराठी गद्याचा तसेच या भाषांमधील छपाई व्यवसायाचा पाया घातला. केरी यांनी मराठा भाषेचे व्याकरण 1805 आणि मराठा भाषेचा शब्दकोश 1810 ही पुस्तके तयार केली आणि प्रकाशित केली. दादोबा पांडुरंग तरखडकर, 9 मे 1814, 17 ऑक्टोबर 1882. मुंबईत जन्म. प्राथमिक शिक्षण घरी वडिलांकडे आणि खाजगी शाळांमध्ये आणि माध्यमिक शिक्षण बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी शाळेत झाले. ते गुजराती आणि फारसी भाषांमध्ये पारंगत होते. त्यांनी शिक्षक, अधीक्षक, उपजिल्हाधिकारी इत्यादी विविध सरकारी पदांवर काम केले. निवृत्तीनंतर ते काही काळासाठी ओरिएंटल ट्रान्सलेटर म्हणून काम केले. संस्कृत आणि इंग्रजी भाषांचे व्याकरण अभ्यासल्यानंतर आणि मराठी भाषेच्या आकारविज्ञानाची स्वतंत्रपणे मांडणी केल्यानंतर त्यांनी मराठी भाषेचे व्याकरण 1836 सिद्ध केले. त्यांनी मोरोपंतांच्या केकवलीवर यशोदा पांडुरंगी 1865 हे गद्य टीका लिहिले. त्यांना मराठी भाषेचे पाणिनी आणि मूळ व्याकरणकार ही पदवी देण्यात आली. 1857 मध्ये भिल्ल समाजाचे नेते पटाजी नाईक यांचे बंड त्यांनी मोडून काढले आणि सरकारने त्यांना राव बहादूर ही पदवी दिली. दादोबांनी मराठी व्याकरणाचा पाया घातला. कृष्णशास्त्री चिपळूणकर, 1824 ते 20 मे 1878. मराठी लेखक आणि पारंगत विद्वान. पुण्यात जन्म. निबंधमालक विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे वडील. कृष्णशास्त्री यांनी पुण्यातील एका शाळेत संस्कृतचे शिक्षण घेतले. वक्तृत्व, न्याय आणि धर्म या 3 शास्त्रांचा त्यांचा सखोल अभ्यास होता. त्यांची तीक्ष्ण बुद्धिमत्ता पाहून त्यांचे गोपाळ गणेश आगरकर, 14 जुलै 1856, 17 जून 1895. महाराष्ट्रातील एक महान विचारवंत आणि समाजसुधारक. सातारा जिल्ह्यातील कराडजवळील टेंभू येथे जन्म. प्राथमिक शिक्षण कराडमध्ये पूर्ण केले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण रत्नागिरी, अकोला आणि पुणे येथे पूर्ण केले. त्यांनी विविध ठिकाणी शिक्षक, प्राचार्य आणि प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांनी पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल 1880, फर्ग्युसन कॉलेज 1881 आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी 1884 स्थापन केली. ते न्यू इंग्लिश स्कूलचे पहिले प्राचार्य होते आणि नंतर फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य झाले. ते पाश्चात्य तत्त्वज्ञानाचे अनुयायी होते. ते काही काळ केसरी वृत्तपत्राचे संपादक होते. त्यांनी सुधारक वृत्तपत्र, ज्ञानप्रकाश वृत्तपत्र, विकार विलासित, शेक्सपियरच्या हॅम्लेटचे भाषांतर यासह अनेक पुस्तके लिहिली. त्यांना आधुनिक मराठी पत्रकारितेचे जनक मानले जाते. आनंद प्रकाशन, ज्ञानप्रभा, संभाजीनगर. एक मोरो केशव दामले, 1868 ते 1913 यांनी 1911 मध्ये निश्चित शास्त्रीय मराठी व्याकरण, वैज्ञानिक मराठी व्याकरण लिहिले. त्यांना मराठी व्याकरणातील प्रमुख व्यक्तिमत्व मानले जाते. 2. कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी, 1892 ते 1964 हे मराठी भाषा, उद्गम व विकास, मराठी भाषा, उत्पत्ती आणि विकास आणि मराठी व्युत्पत्तीकोश, मराठी व्युत्पत्तीशास्त्री शब्दकोश साठी ओळखले जाणारे भाषाशास्त्रज्ञ होते.
आणि 3. मो. रा. वाळंबे 1912 ते 1992 हे शिक्षणतज्ञ आणि व्याकरणकार होते. मराठी लेखन पद्धती. मराठी लेखन पद्धतचे लेखक होते. भाषांतर. परिपूर्ण मराठी व्याकरण. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये काम केले जे यांनी स्थापन केले होते. त्यांची व्याकरण पुस्तके वाक्यमीमांसा आणि वाक्यांचे पृथक्करण आणि वाक्य विश्लेषण प्रसिद्ध आहेत. मो. केशव दामले 7 नोव्हेंबर 1868 30 एप्रिल 1913 एक प्रसिद्ध मराठी व्याकरणकार ज्यांनी 14 वर्षांच्या अभ्यासानंतर त्यांची अद्वितीय कलाकृती शास्त्रीय मराठी व्याकरण 1911 रचली. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड येथे झाला आणि त्यांचे वडील केशव विठ्ठल हे प्राथमिक शाळेतील शिक्षक होते. कवी केशवसूत आणि पत्रकार सी. के. दामले हे मोरो केशव यांचे भाऊ होते. मोरो केशव यांनी त्यांचे शालेय शिक्षण दापोली, बडोदा आणि अमरावती येथे झाले आणि त्यांचे उच्च शिक्षण पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये झाले. त्यांनी 1892 मध्ये बी.ए. आणि 1894 मध्ये तत्वज्ञानात एम.ए. पूर्ण केले. ते महाविद्यालयात दक्षिणा फेलो होते. 1894 ते 1908 पर्यंत ते उज्जैनमधील माधव कॉलेजमध्ये तत्वज्ञानाचे प्राध्यापक होते आणि नंतर नागपूरमधील नील सिटी हायस्कूलमध्ये पर्यवेक्षक होते. डॉक्टर आर.जी. भांडारकर आणि प्राचार्य सेल्बी हे डेक्कन कॉलेजमध्ये त्यांचे गुरु होते. बोरघाटजवळील रेल्वे अपघातात त्यांचे निधन झाले. कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी 5 जानेवारी 1892 12 जून 1964 एक मराठी भाषाशास्त्रज्ञ आणि लेखक. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे जन्मलेले त्यांनी इस्लामपूर, नाशिक, कोल्हापूर, पुणे, मुंबई इत्यादी ठिकाणी एम.ए. बी.टी. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि शिक्षक, मराठीचे प्राध्यापक आणि प्राचार्य म्हणून काम केले. ते एक मराठी संशोधन मंडळ चे संचालक 1948 ते 50 तसेच महाराष्ट्र सरकारच्या भाषा सल्लागार मंडळ चे अध्यक्ष आणि शुद्धलेखन समितीचे सचिव होते. त्यांच्या प्रमुख कामांमध्ये मराठी भाषा उद्गम व विकास, मराठी भाषा उत्पत्ती आणि विकास 1933 जे मराठीच्या सामान्य भाषाशास्त्र आणि भाषिक परंपरेचे संक्षिप्तपणे सादर करते आणि मराठी व्युत्पत्तीकोश, मराठी व्युत्पत्तीशास्त्री शब्दकोश 1946 जे मराठी शब्दांची तुलनात्मक व्युत्पत्ती प्रदान करते यांचा समावेश आहे. याशिवाय भाषाशास्त्र व मराठी भाषा, भाषाशास्त्र आणि मराठी भाषा 1925 शब्द उद्गम आणि विकास, शब्दाची उत्पत्ती आणि विकास 1953 मराठी व्याकरणकार आणि डॉक्टर जी. मो. पाटील यांनी त्यांच्या मृत्यूनंतर संपादित केलेली पुस्तके प्रसिद्ध आहेत. मो. रा. वाळंबे उर्फ मोरेश्वर रामचंद्र वळंबे 30 जून 1912 21 मार्च 1992 ते मराठी भाषेचे शिक्षणतज्ज्ञ आणि व्याकरणकार होते. मराठी लेखन पद्धती या विषयावर दोन त्यांनी कला विषयात पीएच.डी. केली आणि कर्नाटकात 3 वर्षे मराठी आणि हिंदीचे प्राध्यापक होते. 3. त्यांनी सोलापूर येथील संगमेश्वर महाविद्यालयातील पीएच.डी. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे आजीवन सदस्य होते. आणि 4. त्यांच्या प्रकाशित पुस्तकांमध्ये गझल रंग आणि गंध, मराठी व्याकरण परिचय आणि मराठी भाषाशास्त्र परिचय यांचा समावेश आहे. प्राध्यापक डॉक्टर राजशेखर गंगाधर हिरेमठ 26 मार्च 1943 12 मे 2017 राजशेखर गंगाधर हिरेमठ यांनी कला विषयात पीएच.डी. पदवी घेतली आहे. ते कर्नाटकात मराठी आणि हिंदी विषयांचे 3 वर्षे प्राध्यापक होते. त्यांनी सोलापूर येथील संगमेश्वर महाविद्यालयात पीएच.डी. पर्यंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य होते. ते महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे संस्थेचे आजीवन सदस्य आहेत. त्यांनी अनेक सामाजिक संघटना तसेच साहित्यिक चळवळींमध्ये भाग घेतला आहे. त्यांची गझल रंग आणि गंध, मराठी व्याकरण परिचय आणि मराठी भाषाशास्त्र परिचय ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. संभाजीनगर 9. एक. डॉक्टर अंजली सोमण या एक मराठी लेखिका आणि भाषाशास्त्रज्ञ आहेत ज्यांनी कादंबऱ्या, भाषाशास्त्र आणि अनुवाद अभ्यासांवर अनेक पुस्तके लिहिली आणि संपादित केली आहेत. 2.
डॉक्टर कल्याण काळे हे एक मराठी अभ्यासक आणि लेखक होते. पुणे विद्यापीठात व्याख्याते होते आणि त्यांनी काही पुस्तकांवर डॉक्टर सोमण यांच्यासोबत सहकार्य केले. 3. अरविंद मंगरुळकर हे एक प्रसिद्ध मराठी विद्वान आणि संगीतज्ञ होते, ज्यांनी मराठी वर्णमालेत अ, आ आणि ओ, ला हे इंग्रजी स्वर समाविष्ट करण्याचा प्रस्ताव मांडला. आणि 4. महादेव सबनीस हे एक शिक्षक आणि व्याकरण पुस्तकांचे लेखक होते, ज्यांनी क्ष, क्ष आणि ज्ञान, ज्ञ या मिश्र व्यंजनांना मराठी वर्णमालेत स्थान देण्याचे समर्थन केले. भाषांतर मराठी व्याकरणकार अंजली अरुण सोमण, 5 नोव्हेंबर 1947, निफाड, महाराष्ट्र. ती एक मराठी लेखिका आहे. तिने कादंबऱ्या, भाषाशास्त्र आणि अनुवाद अभ्यास आणि साहित्यिक पत्रव्यवहार यावरील पुस्तके संपादित केली आहेत. त्यांच्या मराठी गोष्टीची स्त्रीगती 1995 या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला, तर सिरिचेत 1989 आणि बंदिश 1994 यांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचे पुरस्कार मिळाले. त्यांच्या देहाची एक गुंटी 2017 या कादंबरीसाठी त्यांना 2020 मध्ये मालतीबाई दांडेकर पुरस्कार मिळाला. त्यांचे बरेचसे साहित्यिक काम डॉक्टर कल्याण काळे यांच्या सहकार्याने झालेले दिसते. तिच्या कामांमध्ये हे समाविष्ट आहे: भाषाशास्त्र, वर्णनात्मक आणि ऐतिहासिक 1982, वर्णनात्मक भाषाशास्त्र, निसर्ग आणि पद्धती 1982, भाषाशास्त्र परिचय 1987, भाषांतर अभ्यास 1997, आधुनिक भाषाशास्त्र 1999. डॉक्टर कल्याण वासुदेव काळे, जन्म 16 डिसेंबर 1937, 17 जानेवारी 2021. ते एक मराठी लेखक आणि मराठी भाषा आणि साहित्याचे अभ्यासक होते. त्यांनी संस्कृत आणि मराठीमध्ये M.A. पदवी घेतली आणि PhD मिळवली. परद्याचे हंसराज स्वामी, चारित्र्य, साहित्य आणि तत्वज्ञान या विषयावर मराठीत प्रबंध. त्यांच्या प्रबंधाला पुणे विद्यापीठाकडून 2 पुरस्कार मिळाले: डॉक्टर Y.V. परांजपे आणि दिवंगत N.C. केळकर पुरस्कार. ते पुणे विद्यापीठात मराठी विभागात व्याख्याते होते. त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकांमध्ये हे समाविष्ट आहे: भाषा आणि जीवन, भाषांतर अभ्यास, भाषाशास्त्र, निसर्ग आणि पद्धती, मराठी कॅलिग्राफी आणि व्यावहारिक मराठी. यातील काही पुस्तके डॉक्टर अंजली सोमण यांच्या सहकार्याने लिहिली गेली. संपूर्ण मराठी व्याकरण अरविंद गंगाधर मंगरुळकर, जन्म 29 एप्रिल 1909, 27 मे 1986. मराठीतील एक उत्तम वक्ते, शिक्षक आणि संगीतज्ञ म्हणून ओळखले जाणारे अरविंद गंगाधर मंगरुळकर यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील किस्मायू बेटावर झाला. त्याच्या वडिलांचा तिथे आगपेटीचा व्यवसाय होता, पण दुर्दैवाने तो 8-10 वर्षांचा असताना त्याचे वडील आणि आई दोघेही वारले. त्यानंतर त्यांनी त्यांचे बालपण सोलापूर येथील आजीच्या घरी घालवले. M.A. पूर्ण करण्यासाठी त्यांनी पहिले जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती, भाऊ दाजी पुरस्कार आणि नेस वाडिया सुवर्णपदक यासारखे महत्त्वपूर्ण टप्पे गाठले. त्यांचे मराठी व्याकरणाचा पुनर्विचार हे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यांनी मराठी वर्णमालेत अ, ह आणि ओ, हे इंग्रजी स्वर समाविष्ट करण्याची कल्पना मांडली. महादेव पांडुरंग सबनीस, B.A. STCD, माजी सहाय्यक, मास्टर, ट्रेनिंग कॉलेज फॉर मेन, पुणे, मुख्याध्यापक B.J. शासन हायस्कूल, ठाणे, प्राचार्य, प्रशिक्षण महाविद्यालय, धुळे. मुलांचे व्याकरण भाग 1 ते 5 आणि व्याकरण व बंधनचे लेखक. आधुनिक मराठीचे उच्चतर व्याकरण हे त्यांचे मराठी व्याकरणावरील उल्लेखनीय पुस्तक आहे. त्यांनी क्ष, क्ष आणि ज्ञान, ज्ञ या मिश्र व्यंजनांना मराठी वर्णमालेत स्थान देण्याची कल्पना मांडली. महत्वाचे: 1. मराठी व्याकरणाचे पाणिनी दादोबा पांडुरंग तरखडकर. 2. मराठी भाषेचे जॉन्सन कृष्णशास्त्री चिपळूणकर. 3. मराठी भाषेचे आद्य व्याकरणकार दादोबा पांडुरंग तरखडकर. 4. वर्णमालेत क्ष, क्ष आणि ज्ञान, ज्ञ यांना स्थान दिले महादेव पांडुरंग सबनीस. 5. मुळाक्षरात ए, आ आणि ओ, ला स्थान दिले अरविंद गंगाधर मंगरुळकर. 6. मराठी भाषेचे शिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर. 7. मराठी भाषेचे प्रणेते मैमभट. मराठी भाषेतील पहिले चरित्रकार मैमभट. मराठी भाषेतील पहिले गद्यग्रंथ लीलाचरित्र. वर्णमालेमध्ये अन, आणि ला स्थान दिले दामले. आणि पहिले छापील मराठी व्याकरण गंगाधरशास्त्री फडके. आनंद पब्लिकेशन, छत्रपती संभाजीनगर. AI प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी पुन्हा तपासा. या चित्रातील मजकुरात मराठी भाषेची उत्पत्ती आणि इतर भारतीय भाषांशी तिचा संबंध तपशीलवार आहे.
एक भारतीय भाषा प्रामुख्याने दोन गटांमध्ये विभागल्या जातात, इंडो युरोपियन, आर्यन आणि द्रविडियन. 2 संस्कृत, हिंदी, गुजराती आणि मराठी या आर्य गटातील प्रमुख भाषा मानल्या जातात. 3 दक्षिणेकडील राज्यांमध्ये तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम सारख्या द्रविड भाषा बोलल्या जातात. आणि 4 भारताच्या वायव्य सीमावर्ती प्रदेशात आणि अफगाणिस्तानच्या कंधार प्रांतात आढळणारी खरोष्टी, गांधारी लिपीचाही उल्लेख आहे. 2 भारतातील प्रमुख प्राचीन लिपी. उत्तर उल्लेख केलेल्या दोन मुख्य प्राचीन लिप्या म्हणजे ब्राह्मी आणि खरोष्टी. या मजकुरात दोन महत्त्वाच्या प्राचीन लिपींचे वर्णन केले आहे. खरोष्टी गांधारी लिपी गाढवाच्या ओठांच्या आकारावरून खर म्हणजे गाढव हे नाव देण्यात आले आहे. ही लिपी प्रामुख्याने भारताच्या वायव्य भागात आणि अफगाणिस्तानच्या काही भागात वापरली जात असे. ब्राह्मी लिपी देवनागरीसह सर्व भारतीय लिपींची जननी म्हणून वर्णन केलेली, ती संपूर्ण भारतात वापरली जात असे. या चित्रातील मजकुरात मराठी भाषेची उत्पत्ती आणि इतर भारतीय भाषांशी तिचा संबंध तपशीलवार आहे. 1 भारतीय भाषा प्रामुख्याने दोन गटांमध्ये एक भारतीय भाषा प्रामुख्याने दोन गटांमध्ये विभागल्या जातात, इंडो युरोपी, आर्यन आणि द्रविड. 2 मराठी, हिंदी, गुजराती आणि संस्कृत या आर्य गटाच्या प्रमुख भाषा मानल्या जातात. 3 तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या द्रविड भाषा आहेत, ज्या भारताच्या 5 दक्षिणेकडील राज्यांमध्ये बोलल्या जातात. आणि 4 खरोष्टी, गांधारी लिपी आणि ब्राह्मी लिपी या दोन मुख्य प्राचीन लिपींची चर्चा झाली आहे. भाषांतर 01 मराठी भाषेची उत्पत्ती आणि व्याकरण. मराठी भाषेच्या उत्पत्तीबद्दल. भारत हा एक महान देश आहे आणि तो एका विशाल भौगोलिक क्षेत्राने व्यापलेला आहे. येथील संस्कृतीत विविधता आढळते आणि येथे अनेक बोलीभाषा बोलल्या जातात. भारतीय भाषा प्रामुख्याने खालील दोन गटांमध्ये विभागल्या आहेत. इंडो युरोपीय आर्य भाषा. भारतात आर्यांचे आगमन कसे झाले याबद्दल अनेक वेगवेगळी मते आहेत, परंतु आयोगाने अनेकदा याबद्दल प्रश्न विचारले आहेत. यावरून असा निष्कर्ष काढता येतो की आर्य लोक युरोप खंडातून भारतात आले. 2012 मध्ये प्राध्यापक रंगनाथ पठारे यांनी या भाषा गटासाठी आर्यन हा शब्द वापरला. हे प्रामुख्याने महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आढळतात, म्हणून या भाषा गटाच्या भाषांमध्ये भारतीय भाषा तसेच आर्य भाषांचे शब्द आढळतात. जरी आर्यांचे साहित्य संस्कृतमध्ये असले तरी लोकांच्या बोलीभाषा पूर्वीसारख्याच होत्या. प्राचीन भारतात महाराष्ट्रासारख्या अनेक प्रांतांमध्ये संस्कृत प्रचलित होती, परंतु ही भाषा फक्त आर्य, राजे, सम्राट आणि त्यांच्या सहकाऱ्यांपुरती मर्यादित होती. बहुसंख्य लोकांना ही संस्कृत भाषा थोडीशी समजत होती, पण ती बोलता येत नव्हती. अशा ग्रामीण लोकांच्या संस्कृत बोलण्याच्या प्रयत्नातून भ्रष्ट शब्द निर्माण झाले. अशा भ्रष्ट शब्दांना आणि मूळ शब्दांना प्राकृत भाषा म्हटले जाऊ लागले. मराठी भाषेचा जन्म संस्कृत आणि प्राकृत भाषांच्या संयोगातून झाला आहे असे दिसते. संस्कृत, हिंदी, गुजराती आणि मराठी या आर्य गटातील प्रमुख भाषा मानल्या जातात. दक्षिणेकडील 5 राज्यांमध्ये बोलल्या जाणाऱ्या तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या द्रविड भाषा द्रविड गटात येतात. भारतातील दोन प्रमुख प्राचीन लिपी. खरोष्ठी गांधारी लिपी. खर शब्दाचा अर्थ गाढव आहे, म्हणून हे नाव देण्यात आले कारण लिपीचा आकार गाढवाच्या ओठासारखा आहे. ही लिपी सामान्यतः कुशाण राजवंशाच्या काळात भारताच्या वायव्य सीमा भागात अफगाणिस्तानातील कंधार प्रांतात आढळते. ही लिपी प्रामुख्याने 3ऱ्या शतकापर्यंत आशिया खंडात वापरली जात होती. सुरुवातीपासूनच बौद्ध संदर्भांमध्ये खरोष्ठी लिपीचा उल्लेख प्रमुखपणे आढळतो. या लिपीचा आर्यांच्या लिपीशी काहीही संबंध नाही.
देवनागरी लिपी देव हा शब्द देव मुळापासून आला आहे, ज्याचा अर्थ तेजस्वी आहे. देवनागरी लिपी ब्राह्मी लिपीपासून विकसित झाली आहे. आर्य स्वतःला देव मानत होते आणि शहरात नगरात राहत होते, म्हणूनच तिला देवनागरी लिपी म्हणतात, म्हणजे शहरात राहणाऱ्या देवांची लिपी. 2. देवनागरी लिपीला बालबोधक लिपी असेही म्हटले जात असे, कारण ती लहान मुलांना समजणे खूप सोपे आहे. एक चिन्ह वेगवेगळे ध्वनी, एक चिन्ह दर्शवत नसल्यामुळे आणि प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह असल्याने देवनागरी लिपीला संपूर्ण लिपी मानले जाते. च, छ आणि झू हे अपवाद आहेत, जिथे एक चिन्ह 2 ध्वनी दर्शवते. देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते आणि अक्षरांच्या वरील आडव्या रेषेला शिरोरेषा म्हणतात. देवनागरी लिपी ब्राह्मी लिपीपासून विकसित झाली आहे. तीन फेब्रुवारी 27 हा दिवस मराठी भाषा गौरव दिन, मराठी भाषा अभिमान दिन म्हणून साजरा केला जातो. आणि 4. ही भाषा महाराष्ट्र राज्याची अधिकृत आणि मोठ्या प्रमाणात बोलली जाणारी भाषा आहे. भाषांतर. मराठी भाषेची उत्पत्ती आणि व्याकरण. संपूर्ण मराठी व्याकरण. देवनागरी लिपी देव हा शब्द देव या मुळापासून आला आहे, ज्याचा अर्थ प्रकाशित करणे असा होतो. देवनागरी लिपी ब्राह्मी लिपीपासून विकसित झाली. आर्य स्वतःला देव मानत होते आणि शहरात नगरात राहत होते, म्हणूनच शहरात राहणाऱ्या देवतांच्या लिपीला देवनागरी लिपी म्हणतात. देवनागरी लिपीला बालबोधक लिपी असेही म्हटले जात असे, कारण ती लहान मुलांना समजणे खूप सोपे आहे. एक चिन्ह वेगवेगळे ध्वनी, एक प्रतीक दर्शवत नसल्यामुळे आणि प्रत्येक ध्वनीचे वेगळे चिन्ह असल्याने देवनागरी लिपीला संपूर्ण लिपी मानले जाते. च, छ, झू हे अपवाद आहेत, जिथे एक चिन्ह 2 ध्वनी दर्शवते. देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते आणि लिपीच्या वरील आडव्या रेषेला शिरोरेषा म्हणतात. देवनागरी लिपी ब्राह्मी लिपीपासून विकसित झाली. या लिपीच्या लेखन शैलीला अवगिडा लेखन पद्धत म्हणतात. मोडी लिपी मराठी देवनागरी लिपी लवकर लिहिण्याच्या पद्धतीला मोडी लिपी असे म्हणतात. मोडी लिपी लवकर लिहिली जात असे, म्हणून तिला बावळीपी असेही म्हणतात. डावीकडून उजवीकडे एक सरळ रेषा काढली जात असे आणि त्याखाली मोडी लिपीत लेखन केले जात असे. ऐतिहासिक पत्रव्यवहार आणि इतिहास मोडी लिपीत होते. ही लिपी 13व्या शतकापासून 20व्या शतकापर्यंत वापरली जात होती. ही लिपी हेमाडपंत यांनी सुरू केली होती. ब्रिटिश काळात या लिपीचा वापर कमी झाला. मराठी भाषेबद्दलच्या महत्त्वाच्या गोष्टी. महाराष्ट्राचा विचार करता येथील बहुसंख्य लोकांची मातृभाषा मराठी आहे. मातृभाषा ही कुटुंबाची भाषा आहे. राजभाषा दिन 1 मे हा दिवस मराठी राजभाषा दिन, राज्यभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. राजभाषा ही त्या राज्याची कामकाजाची भाषा असते. कुटुंबात एखादी व्यक्ती आपली मातृभाषा वापरत असली तरी त्यांचे शिक्षण आणि व्यवसाय राजभाषेतच केले जातात. मराठी भाषा गौरव दिन, मराठी भाषा दिन, जागतिक मराठी भाषा दिन, फेब्रुवारी 27 हा ज्येष्ठ कवी वि. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज. मराठी भाषा गौरव दिन, मराठी भाषा दिन, जागतिक मराठी भाषा दिन, मराठी भाषा गौरव दिन, मराठी भाषा दिन, जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषा पंधरवडा 1 जानेवारी ते जानेवारी 15. महाराष्ट्र भाषा. एक मराठी भाषा पंधरवड्याचा कालावधी 1 जानेवारी ते जानेवारी 15 आहे. 2. पुराव्यांमध्ये सत्तासाई, गाथा सप्तशती आणि विवेकसिंधू सारखे प्राचीन ग्रंथ तसेच ऐतिहासिक शिलालेख यांचा समावेश आहे. 3. उल्लेख केलेले प्रमुख शिलालेख म्हणजे नोनेघाट शिलालेख, इ.स. पूर्व 2 1 शतक, श्रवणबेळगोळ शिलालेख, इ.स. पूर्व 98 आणि अक्षी शिलालेख, इ.स. 1012. आणि 4. लिचरित्र हे मराठी साहित्यातील पहिले गद्यचरित्र मानले जाते. यावर हा मजकूर अधोरेखित करतो. भाषांतर. 1. मराठी भाषा पंधरवडा 1 जानेवारी ते जानेवारी 15. 2. मराठी भाषा प्राचीन असल्याचे काही पुरावे. गाहा सत्तासाई, गाथा सप्तशती हा महाराष्ट्री प्राकृतमधील शृंगार रस प्रधान कामुक भावना गाण्यांचा संग्रह आहे, जो सातवाहन राजा हाल इ.स. 1 किंवा 2 शतक याने संकलित केला होता आणि गाथा सप्तशती हे त्याचे संस्कृत रूप आहे. मराठी भाषेवरील रंगनाथ पठारे समितीच्या अहवालानुसार हा सर्वात जुना ज्ञात मजकूर मानला जातो. विवेकसिंधू अनेक लेखक मुकुंदराज यांनी 1188 मध्ये रचलेल्या या काव्यात्मक कार्याला पहिले काव्यकृती मानतात.
लिचरित्र महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांनी लिहिलेले काही साहित्य उपलब्ध नव्हते, परंतु त्यांच्याबद्दलच्या दंतकथा वेळोवेळी लिहिल्या जात होत्या. या दंतकथांच्या संग्रहाचे नाव लिचरित्र आहे. मराठीतील पहिले गद्यचरित्र म्हणून या ग्रंथाचे विशेष महत्त्व आहे. महेंद्रबास उर्फ महिमभट यांनी 1283च्या सुमारास हे चरित्र संकलित केले. नाणेघाट शिलालेख हा ब्राह्मी लिपीतील शिलालेख आहे, जो इ.स. पूर्व दुसऱ्या पहिल्या शतकात तयार करण्यात आला होता, जो पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ आहे आणि त्यावर महारथिन्व ही अक्षरे कोरलेली आहेत. हा शिलालेख ज्ञात शिलालेखांपैकी सर्वात जुना मानला जातो. संदर्भ शास्त्रीय भाषा समिती अहवाल. श्रवणबेळगोळ शिलालेख श्री चावुंदरे करावी आले, गंगाराजे सुतले करावी आले. हा कर्नाटक राज्यातील श्रवणबेळगोळ येथील बाहुबली मूर्तीच्या पायथ्याशी कोरलेला एक मराठी शिलालेख आहे आणि मराठी विश्वकोशात स्पष्टपणे नमूद केल्याप्रमाणे तो इ.स. 98च्या सुमारास कोरलेला असावा. म्हणून या शिलालेखाला शिलालेख क्रमांक 25 मानले जाते. शिलाहार केशीदेवाचा अक्षय शिलालेख. एक अक्षय शिलालेख हा एक मराठी शिलालेख आहे, ज्यामध्ये शके 1 म्हणजेच इ.स. 1012चा स्पष्ट उल्लेख आहे. या क्रमानुसार हा शिलालेख शिलालेख क्रमांक 3 मानला जातो. 1. आनंद पब्लिकेशन, छत्रपती संभाजीनगर. 2. 12. AI प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. आन्सर. जी भाषा प्राचीन असून त्याकाळी मान्यता प्राप्त होती, त्याच्याच रीवर तिचे अस्तित्व आधुनिक काळातही टिकून आहे. अशा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होतो. अशी भाषा परकीय भाषेपासून निष्पन्न झालेली नसावी. अभिजात भाषेसंदर्भात केंद्र सरकारचे निकष. आन्सर. अभिजात दर्जा मिळण्यासाठी केंद्र सरकारचे निकष पुढीलप्रमाणे आहेत. 1. भाषेची प्राचीनता, तसेच ती परकीय भाषेपासून निष्पन्न झालेली नसावी. 2. भाषेची मौलिकता आणि सलगता. 3. भाषेची मौलिकता आणि वाङ्मयीन परंपरेचे स्वयंभूपण. आणि 4. प्राचीन भाषा व तिचे आधुनिक रूप यांच्यात पडू शकणाऱ्या खंडासह जोडलेले नाते. भाषांतर. परिपूर्ण मराठी व्याकरण. संदर्भ अभिजात भाषा समितीचा अहवाल. मराठी भाषेची उत्पत्ती आणि व्याकरण. मराठी भाषेतील काही महत्त्वाची पुस्तके आणि त्यांचा काळ. 1. सेटुबंध, प्रवरसेन, इ.स. 5वे शतक. 2. गौडवध, वाक्पतिराज, इ.स. 8वे शतक. 3. लीलावती, कॉटोहाल, इ.स. 8वे शतक. 4. विवेकसिंधू, मुकुंदराज, 12वे शतक. 5. चिन्हकाव्य, कृष्णलीलाशुक, इ.स. 13वे शतक. 6. भावार्थदीपिका, ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वर, इ.स. 13वे शतक. 8. दृष्टांतपथ, केशवदेव व्यास, इ.स. 13वे शतक. 9. पंचवर्तिक, भीष्माचार्य, इ.स. 13वे शतक. एक. शास्त्रीय भाषा ही प्राचीन, मौलिक आणि सतत साहित्यिक परंपरा असलेली असली पाहिजे. 2. केंद्र सरकार या भाषांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण अनुदान आणि पाठिंबा देते. 3. 2024 पर्यंत भारतात 11 शास्त्रीय भाषा आहेत आणि 2024 मध्ये मराठी, प्राकृत, बंगाली, पाली आणि आसामी या 4 भाषा यादीत जोडल्या गेल्या. भाषांतर. शास्त्रीय भाषा एक अशी भाषा जी प्राचीन आहे आणि त्या काळात ओळखली जात होती. त्याचवेळी आधुनिक काळातही त्याचे अस्तित्व कायम राहिले आहे. अशा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो. अशी भाषा परदेशी भाषेतून निर्माण झाली नसावी. केंद्र सरकार अभिजात भाषेच्या संवर्धनासाठी मदत करते. 2012 मध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त करण्यात आली. त्यानंतर पाठपुरावा करण्यासाठी ज्ञानेश्वर मुळे 2024 यांच्या अध्यक्षतेखाली दुसरी समिती नियुक्त करण्यात आली.
परिणामी 2024 मध्ये आणखी 5 भाषांना हा दर्जा देण्यात आला आहे. आता अभिजात भाषांची संख्या 11 आहे आणि त्या खालीलप्रमाणे आहेत: तमिळ 2004, संस्कृत 2005, कन्नड 2008, तेलुगू 2008, मल्याळम 2013, ओडिया 2014, मराठी 2024, प्राकृत 2024, बंगाली 2024, पाली 2024 आणि आसामी 2024. अभिजात भाषेबाबत केंद्र सरकारचे निकष: 1. भाषेची प्राचीनता आणि ती परदेशी भाषेतून आली नसावी. 2. भाषेची मौलिकता आणि सातत्य. 3. भाषेची मौलिकता आणि साहित्यिक परंपरेचे स्वयं अस्तित्व. 4. प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक स्वरूप यांच्यातील संबंध, ज्यामध्ये निर्माण होऊ शकणारी दरी समाविष्ट आहे. टिप: अभिजात दर्जा मिळाल्याने केंद्र सरकारकडून भाषेच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केले जातात आणि त्यासाठी भरीव अनुदान दिले जाते. भाषेची प्रतिष्ठा वाढते आणि भाषेचा विकास होण्यास प्रोत्साहन मिळते. आन्सर 4. भीष्माचार्य. ड. पंचवार्तिक. भीष्माचार्य यांनी पंचवार्तिक हा ग्रंथ लिहिलेला नाही. तो भाष्य या ग्रंथाचा एक भाग आहे. मुकुंदराज यांनी विवेकसिंधू, ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी आणि माईंभट यांनी भावार्थदीपिका ज्ञानेश्वरीवरील टीका लिहिली आहे. 2. मराठी भाषेचा अभिजात दर्जा शासनाने यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. आन्सर 2. कौतिकराव ठाले पाटील. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राज्य सरकारने प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवातीला आणि नंतर कौतिकराव ठाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. 3. जी भाषा प्राचीन असून त्याकाळी मान्यता प्राप्त होती त्याचबरोबर तिचे अस्तित्व आधुनिक काळातही टिकून आहे, अशा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होतो. आन्सर 3. पूर्वार्ध व उत्तरार्ध बरोबर. अभिजात भाषेसाठी प्राचीनता, मौलिकता आणि आधुनिक काळातील अस्तित्व यांसारख्या निकषांची पूर्तता आवश्यक असते. दिलेले विधान हे अभिजात भाषेच्या निकषांशी सुसंगत आहे. 4. सेतुबंध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे? आन्सर 2. प्रवरसेन. सेतुबंध या प्राकृत महाकाव्याचे कर्ते वाकाटक वंशातील राजा प्रवरसेन दुसरा हा आहे. 5. अभिजात भाषेसंदर्भात गैरलागू विधान निवडा. आन्सर 1. ती परकीय भाषेपासून निष्पन्न झालेली असावी. अभिजात भाषेचा एक महत्त्वाचा निकष म्हणजे तिचे स्वयंभूपण, मौलिकता म्हणजेच ती परकीय भाषेपासून निष्पन्न झालेली नसावी. त्यामुळे हे विधान गैरलागू आहे. 6. खालीलपैकी कोण अभिजात भाषा समितीचे सदस्य नव्हते? आन्सर 3. कौतिकराव ठाले पाटील, डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले, डॉक्टर कल्याण काळे आणि प्राध्यापक हरी नरके हे समितीचे सदस्य होते. कौतिकराव ठाले पाटील हे नंतरच्या समितीचे अध्यक्ष होते. 7. चूक की बरोबर सांगा. आन्सर 3. अ आणि क बरोबर. अ. प्राचीन काळी भारतात ब्राह्मी आणि खरोष्ठी या 2 लिप्या प्रचारात होत्या हे बरोबर आहे. क. ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या लिपीला ब्राह्मी लिपी म्हणतात ही धार्मिक समजूत आहे. ब. खरोष्ठी ही आर्य भारतीय लिपी नाही. 8. मराठीतील आद्य गद्य ग्रंथ कोणता? आन्सर 2. लीलाचरित्र, लीळा. लीळाचरित्र हा महानुभाव पंथातील पहिला गद्य ग्रंथ मानला जातो जो माईंभट यांनी लिहिला. 9. खालीलपैकी आर्यन गटातील भाषा कोणत्या? आन्सर 1. मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराती. मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराती या भाषा इंडो आर्यन भाषा गटात मोडतात. तमिळ, तेलुगू, कानडी, मल्याळम या द्रविडियन भाषा गटातील प्रमुख भाषा आहेत. 11. मराठी भाषा गौरव दिन कधी असतो? आन्सर 3. फेब्रुवारी 27. प्रसिद्ध मराठी कवी कुसुमाग्रज वा शिरवाडकर यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने फेब्रुवारी 27 हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. 12. मराठी राजभाषा दिन कधी असतो? आन्सर 1 मे. 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन आणि मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. 13. खालीलपैकी कोणी ओ या इंग्रजी आदत्त स्वा मराठी वर्णमालेत स्थान द्यावे असा विचार मांडला? आन्सर 2. अरविंद मंगरुळकर. अरविंद मंगरुळकर यांनी मराठी वर्णमालेत आणि ओ या इंग्रजी स्वरांचा समावेश करण्याची शिफारस केली. 14. मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी पाठपुरावा करण्याकरिता नव्याने खालीलपैकी कोणा अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे?
आन्सर 1. श्री ज्ञानेश्वर मुळे. अलीकडेच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाचे माजी सचिव श्री ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. 15. भारतात एकूण किती भाषांना अभिजात भाषांचा दर्जा आहे? आन्सर 4. 15. भारतात सध्या तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम, ओडिया अशा एकूण 15 भाषांना अभिजात भाषेचा क्लासिकल लँग्वेज दर्जा मिळालेला आहे. AI responses may एक. मराठी अभ्यासक्रमाचा पहिला प्रयत्न 1822 मध्ये मुंबईतील दशाला मंडळीने केला होता. 2. जॉर्ज जार्विस यांनी 1824 मध्ये विद्वानांकडून मराठी व्याकरण लिहिले. मराठी व्याकरणाचा हा पहिलाच प्रयत्न होता. 3. गंगाधर शास्त्री फडके यांचे महाराष्ट्र भाषेचे व्याकरण 1836 हे पहिले छापील मराठी व्याकरण पुस्तक होते. आणि 4. दादोबा पांडुरंग तरखडकर यांना व्याकरणातील योगदानाबद्दल मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जाते. भाषांतर. 1. भारतात खऱ्या अर्थाने शालेय शिक्षण ब्रिटिशांनी सुरू केले. तथापि पोर्तुगीज लोक गोव्यापुरते मर्यादित होते. 1822 मध्ये मुंबईतील दशाला मंडळी नावाच्या संस्थेने महाराष्ट्रात शालेय शिक्षणासाठी नियोजित अभ्यासक्रमाचा पहिला प्रयत्न केला. 2. 1824 मध्ये जॉर्ज जार्विस यांनी पंडित जगन्नाथ शास्त्री, रामचंद्र शास्त्री, बाळशास्त्री आणि गंगाधर शास्त्री यांनी लिहिलेले मराठी व्याकरण हे पहिलेच प्रयत्न होते आणि या सर्व विद्वानांचा संस्कृत व्याकरणाचा सखोल अभ्यास होता. म्हणूनच इंग्रजीवर आधारित या व्याकरणकारांनी लिहिलेले व्याकरण संस्कृत आणि इंग्रजी दोन्ही भाषांचा प्रभाव दर्शवते. वर उल्लेख केलेल्या चारहीपैकी गंगाधर शास्त्री फडके यांनी 1836 मध्ये महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे पुस्तक लिहिले. हे मराठीतील पहिले छापील व्याकरण आहे. 1836 मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी बालव्याकरण देखील लिहिले, परंतु त्यात परिपक्वतेचा अभाव होता. हे पुस्तक प्रश्नोत्तर स्वरूपात होते. 3. 1836 मध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मराठी भाषेचे व्याकरण हा ग्रंथ लिहिला. दादोबाच्या मराठी व्याकरणातील योगदानामुळे त्यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हटले जाते. त्यांना मराठी व्याकरणाचे मूळ व्याकरणकार असेही म्हणतात. आयोगाने 2016 मध्ये यावर प्रश्न विचारला. तरखडकर, जांभेकर आणि फडके यांची 3 पुस्तके 1836 मध्ये प्रकाशित झाली. त्यानंतर दामले यांचे एक शास्त्रीय मराठी व्याकरण 1911 मध्ये आणि एम. पा. सबनीस यांचे आधुनिक मराठीचे उच्चतर व्याकरण 1952 मध्ये प्रकाशित झाले. 4. व्याकरणाचे महत्त्व आणि प्रकार. प्रत्येक भाषेचे व्याकरण असते. भाषेची निर्मिती एका विशिष्ट रचनेनुसार होते. प्रथम बोलीभाषा असते आणि नंतर लिखित भाषा असते, जी भाषेला स्थिरता प्रदान करते. 13व्या शतकाच्या आसपास लिखित साहित्य निर्मिती मोठ्या प्रमाणात सुरू झाली, परंतु त्यापूर्वी लिखित भाषेच्या अस्तित्वाचे काही पुरावे देखील आढळतात. मराठी व्याकरणाला दिशा देण्याचे काम खऱ्या अर्थाने ब्रिटिश आणि पोर्तुगीज यांनी केले होते. भाषेसाठी व्याकरण खूप महत्त्वाचे आहे कारण ते भाषेला प्रमाणित करते. सामान्यतः व्याकरण लेखन हे नियमात्मक, वर्णनात्मक, ऐतिहासिक आणि तुलनात्मक प्रकारचे मानले जाते. बोलीभाषा आणि लिखित भाषा ही 2 प्रकारची भाषा मानली जाते. बोलीभाषा लवचिक असते, तर लेखी भाषा अधिक स्थिर, कठोर असते. संस्कृत आणि तमिळ या भारतातील सर्वात जुन्या भाषा मानल्या जातात. 5. भारतीय संविधानाच्या कलम 343 नुसार हिंदी आणि इंग्रजी या संघाच्या अधिकृत भाषा आहेत. सध्या भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीनुसार देशात बोलल्या जाणाऱ्या 22 प्रादेशिक भाषांना राजकीय अधिकृत भाषांचा दर्जा देण्यात आला आहे. आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मीरी, कोकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, ओडिया, पंजाबी, संस्कृत, सिंधी, संथाली, तमिळ, तेलुगू, उर्दू ही. 6. प्रत्येक भाषेचा स्वतःचा वेगळा इतिहास आणि परंपरा असते. मराठी भाषेचा विकास संस्कृत प्राकृत भाषांपासून सुरू झाला असला तरी गुजराती, हिंदी, फारसी, अरबी, कन्नड आणि इंग्रजी भाषांनी मराठी भाषेला अधिक समृद्ध करण्याचे काम केले आहे. आणि 7. टिप. संपूर्ण राष्ट्रातील सर्व लोकांनी ज्या भाषेला मान्यता दिली आहे तिला राष्ट्रभाषा म्हणतात. भारतीय संविधानाने कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नाही. AI प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी पुन्हा तपासा. आन्सर 2. इंग्रजी व संस्कृत.
मराठी व्याकरणावर प्रामुख्याने संस्कृत भाषेचा आणि आधुनिक काळात इंग्रजी भाषेचा प्रभाव दिसून येतो. 3. योग्य विधान ओळखा. आन्सर 4. दोन्ही बरोबर. अ. गंगाधर शास्त्री फडके यांना मराठीतील पहिल्या मुद्रित व्याकरणाचे जनक मानले जाते. स्पष्टीकरण. भारत सरकारने 6 भाषांना शास्त्रीय भाषा म्हणून नियुक्त केले आहे. तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि ओडिया. पंजाबी त्यापैकी एक नाही. 2. खालीलपैकी कोणत्या भाषांचा मराठी व्याकरणावर प्रभाव पडला आहे? उत्तर 1. कानडी व संस्कृत. स्पष्टीकरण. कालांतराने मराठी व्याकरणावर कन्नड आणि संस्कृत दोन्ही भाषांचा लक्षणीय प्रभाव पडला आहे. 3. योग्य विधान ओळखा. उत्तर 4. दोन्ही सोबत. स्पष्टीकरण. दोन्ही विधाने बरोबर आहेत. गंगाधर शास्त्री फडके यांना पहिले छापील मराठी व्याकरण पुस्तक लिहिले जाते आणि दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी व्याकरणाचे पाणिनी आणि पहिले आधुनिक व्याकरणकार म्हणून ओळखले जाते. 4. खालीलपैकी कोणते व्याकरण लेखनाचे प्रकार आहेत? उत्तर 3. सर्व. स्पष्टीकरण. वर्णनात्मक, नियमात्मक, आदेशात्मक, ऐतिहासिक आणि तुलनात्मक हे सर्व व्याकरण लेखन आणि अभ्यासाचे मान्यताप्राप्त दृष्टिकोन किंवा प्रकार आहेत. 5. बोलीभाषा लवचिक आणि परिवर्तनशील असते, तर लेखी भाषा स्थिर आणि कठोर असते. उत्तर 2. पूर्ण विधान आहे. स्पष्टीकरण. हे विधान भाषाशास्त्रात बरोबर मानले जाते. बोलीभाषा अधिक वेगाने विकसित होतात आणि भौगोलिकदृष्ट्या बदलतात, तर लेखी भाषा प्रमाणित, स्थिर आणि अधिक औपचारिक असते. 6. भारतीय संविधानानुसार किती भाषांना अधिकृत भाषेचा दर्जा देण्यात आला आहे? उत्तर 1. 22. स्पष्टीकरण. भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये 22 अधिकृत भाषांची यादी आहे. AI प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी पुन्हा तपासा. दोन. चर्चा केलेल्या भाषेच्या प्रकारांमध्ये मातृभाषा, बोलीभाषा जी नाशवंत आहे आणि प्रमाणभाषा, साहित्य, राजकारण इत्यादींसाठी वापरली जाणारी जी अविनाशी आहे यांचा समावेश आहे. 3. भाषांचे 2 प्रकारात वर्गीकरण केले आहे. नैसर्गिक, उदा. प्राण्यांचे ध्वनी, निसर्गाचे ध्वनी आणि कृत्रिम, लाक्षणिक, उदा. बोलीभाषा, सांकेतिक भाषा, टायपिंग. आणि 4. मराठी भाषा संस्कृत आणि प्राकृत भाषांपासून विकसित झाली आहे आणि देवनागरी लिपी वापरते, जी अक्षरांचे वैज्ञानिक वर्गीकरण आणि ध्वनी आणि चिन्ह यांच्यातील एक पत्रव्यवहारामुळे एक आदर्श लिपी मानली जाते. भाषांतर. परिपूर्ण मराठी व्याकरण. 3 भाषा, लिपी आणि निसर्ग. 1 भाषा. भाषा ही विचार व्यक्त करण्याचे एक साधन आहे. मानवी मेंदूमध्ये भाषा आत्मसात करण्याच्या क्षमतेला भाषिक क्षमता म्हणतात. मूलवयाच्या 5व्या वर्षी त्यांच्या मातृभाषेवर प्रभुत्व मिळवते. भाषा ही ध्वन्यात्मक आहे. भाषेचा जन्म मानवी प्रवृत्ती आणि आत्म-अभिव्यक्तीतून झाला आहे. भाषा ही मानवी निर्मिती आहे, म्हणून ती कृत्रिम आहे. भाषा ही वक्ता आणि श्रोत्याला जोडणारा पूल आहे. भाषा एका निश्चित कालावधीनंतर आणि प्रदेशानुसार बदलते, म्हणून भाषेची तुलना नदीच्या प्रवाहाशी केली जाते. भाषा शिक्षण ऐकणे, बोलणे, वाचन, लेखन आणि आकलन या 5 कौशल्यांवर अवलंबून असते. भाषेमध्ये भाषण आणि लेखन दोन्ही समाविष्ट आहेत. लेखन हे ज्ञान जतन करण्याचे एक मूर्त साधन आहे. बोलणे हे संवादाचे एक अमूर्त साधन आहे. भाषा हे केवळ संवादाचे साधन नाही, तर साहित्याच्या क्षेत्रात आत्म-अभिव्यक्तीचे माध्यम आहे. भाषेद्वारे एकमेकांशी संपर्क साधण्याच्या कृतीला संवाद म्हणतात. गोविलकर हेतुपुरस्सर पकडता येणाऱ्या शब्दांच्या चिन्हे मानवांसाठी अद्वितीय आहेत आणि त्या शक्तीला वाणी, वैखारिक म्हणतात. 2. भाषेचे स्वरूप. 1. मातृभाषा. आपल्या घरात बोलल्या जाणाऱ्या भाषेला मातृभाषा म्हणतात. 2. बोलीभाषा. दैनंदिन जीवनात आपण संपर्क, संवादासाठी जी भाषा वापरतो ती बोलीभाषा असते. बोलीभाषा नाशवंत असते, तर लेखी भाषा अविनाशी असते. 3. प्रमाण भाषा. साहित्यासाठी वापरली जाणारी भाषा, जी जनतेला राजकीय, प्रादेशिक, शब्दशः आणि वैज्ञानिकदृष्ट्या समजते, ती प्रमाण भाषा असते. अशा भाषेचे व्याकरण अभ्यासले जाते. 4. मराठीच्या इतर बोली, वऱ्हाडी, नागपुरी, हलबी, अहिराणी, डांगी, कोकणी. 3. खालील 2 प्रकारच्या भाषेचा विचार केला जातो.
एक नैसर्गिक हावभाव आणि उत्स्फूर्त संकेत असलेल्या भाषांना नैसर्गिक भाषा मानले जाते. प्राण्यांचे रडणे, पक्ष्यांचे आवाज, वाऱ्याचा खळखळणे, पानांचा खळखळणे, पाण्याचा खळखळणे हे नैसर्गिक भाषेत समाविष्ट आहेत. श्रीपाद भागवत. 2. कृत्रिम प्रतिकात्मक, तोंडातून येणाऱ्या ध्वनींद्वारे बोलली जाणारी प्रतिकात्मक भाषा कृत्रिम भाषा मानली जाते. जाणूनबुजून बनवलेले संकेत, डोळे मिचकावणे, हाताचे हावभाव, टायपिंग, ध्वनी रेकॉर्डिंग, नकाशे, विशिष्ट रंगीत चिन्हे कृत्रिम भाषेत समाविष्ट आहेत. 4. मराठी भाषेची उत्पत्ती. मराठी भाषेचा विकास संस्कृत आणि प्राकृत भाषांपासून झाला आहे असे मानले जाते. भाषा हा शब्द संस्कृत मूळ भाष पासून आला आहे, ज्याचा अर्थ बोलणे असा होतो. 5. लिपी. लिपी हा शब्द लिंपने स्मिअर करणे या शब्दापासून प्रचलित झाला. कारण पार्श्वभूमीवर कोणत्याही विरोधाभासी रंगाने स्मिअरिंग करणे याला स्मिअरिंग म्हणतात, परंतु त्याची व्याख्या खालीलप्रमाणे दिली पाहिजे. व्याख्या. आपण लिहिण्यासाठी वापरत असलेल्या चिन्हांना लिपी म्हणतात. देवनागरी लिपी. मराठी भाषेची लिपी देवनागरी आहे. मराठी भाषेला वेगवेगळ्या काळात वेगवेगळी नावे आहेत, जसे की प्राकृत, महारथी, देशी, मराठी. मराठी, गुजराती, संस्कृत आणि हिंदी या देवनागरी लिपी गटातील भाषा आहेत. लिपीच्या शोधामुळे लेखन शक्य झाले. श्रीपाद भागवत म्हणतात की बंगाली भाषेची लिपी देवनागरी आहे. भारतातील लेखन कला चित्र लिपीपासून विकसित झालेली दिसते. देवनागरी लिपीची वैशिष्ट्ये. 1. संस्कृत आणि प्राकृत भाषा देवनागरी लिपी वापरतात. 2. देवनागरी लिपीतील कोणत्याही चिन्हात एकापेक्षा जास्त ध्वनी दिसत नाहीत. 3. मराठी भाषेच्या लिपीला देवनागरी लिपी म्हणतात. 4. देवनागरी लिपीमध्ये प्रत्येक ध्वनीसाठी स्वतंत्र चिन्ह आहे. स्वर, अर्धस्वर आणि व्यंजनांचे शास्त्रीय वर्गीकरण हे या लिपीचे वैशिष्ट्य आहे. 5. 6. उच्चार आणि लेखनात एकरूपता आहे. 7. एक आवाज, एक वर्ण, यामुळे ती एक आदर्श पटकथा बनते. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करतात. आन्सर 2. ब, क, ड. एक्सप्लेनेशन. विधान अयोग्य आहे, कारण मराठी भाषेचा विकास मुख्यत्वे प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झाला असे बहुतांशी मानले जाते. ब, क आणि ड ही विधाने योग्य आहेत. 2. हे स्वर आणि व्यंजनांसाठी तार्किक क्रमाचे पालन करते. आणि 3. छपाई आणि लेखन सुसंगत आहेत, वेगळे लघु आणि दीर्घ स्वर चिन्हक आहेत. भाषांतर. भाषा, लिपी आणि निसर्ग. संपूर्ण मराठी व्याकरण. 8. गतिमान असण्यासोबतच ही एक व्यावहारिक स्क्रिप्ट आहे. 9. वर्ग गटांमध्ये सुरुवातीला आवाज न येणारी कठीण व्यंजने असतात आणि नंतर आवाज नसलेली मऊ अनुनासिक व्यंजने असतात आणि शेवटी अनुनासिक असतात. 10. या लिपीची छपाई आणि लेखन सारखेच आहे आणि स्वरांचे लघु आणि दीर्घ प्रकार आहेत. 11. स्वतंत्र लघु आणि दीर्घ स्वर चिन्हकांची एक प्रणाली आहे. आदर्श लिपीची वैशिष्ट्ये. एक अक्षर, एक ध्वनी हे तत्व पाळले जाते. लिहिणे आणि वाचणे यात कोणताही फरक नाही. शब्दातील प्रत्येक अक्षराचा उच्चार स्पष्ट असावा. तो आकर्षक, छापण्यास सोपा आणि लिहिण्यास जलद असावा. महत्वाचे संस्कृत मूळ आणि त्यापासून बनलेले शब्द. भाषा. भाषा. ओठ लावणे, अभिषेक करणे. लिहिणे. लिहिणे. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. एक. मराठी भाषेचा विकास संस्कृत व प्राकृत या भाषांपासून झाला आहे. ट्रू. 2. ब. विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. ट्रू. 3. क. बोलणे, संकेत, नाटक ही कृत्रिम भाषा आहे. ट्रू. आणि 4. ड. भाषेमध्ये भाषण व लेखन या दोन्हींचा समावेश होतो. ट्रू. 2. अयोग्य विधान निवडा. आन्सर. 1. 1. देवनागरी लिपी उजवीकडून डावीकडे लिहितात. फॉल्स. इट इज रिटन फ्रॉम लेफ्ट टू राईट. 2. ब. लिपीच्या शोधाने लेखन शक्य झाले आहे. ट्रू. 3. क. आपण ज्या खुणांनी लेखन करतो त्याला लिपी असे म्हणतात. ट्रू. आणि 4. ड. मोडी लिपी म्हणजे पाय मोडून लिहिण्याची पद्धत. ट्रू. 3. आधुनिक मराठी व्याकरणावरील पुस्तके व त्यांचे लेखक यांच्या योग्य जोड्या जुळवा. आन्सर. 2. 4. 3. 2. 1. 1. विल्यम कॅरी. 4. द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज. 2. ब. दादोबा पांडुरंग. 3. मराठी भाषेचे व्याकरण.
3 क मो रो केशव दामले 2 शास्त्रीय मराठी व्याकरण आणि 4 ड मो रा वाळिंबे 1 सुगम मराठी व्याकरण. 4 अयोग्य जोडी ओळखा. आन्सर 4 सर्व योग्य. 1 अ भाषा 1 भाष करेक्ट रूट. 2 ब लिंपणे 2 लिप करेक्ट रूट आणि 3 क लिखाण 3 लिख करेक्ट रूट. 5 लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले आहे? STI 12. आन्सर 2 लेखन. लिपी स्क्रिप्ट इज अ सिस्टम ऑफ रिटन सिम्बल्स मेकिंग रायटिंग पॉसिबल. 6 भाषा म्हणजे आन्सर 2 विचार व्यक्त करण्याचे साधन. द प्रायमरी पर्पज ऑफ लँग्वेज इज टू एक्सप्रेस थॉट्स अँड आयडियाज. 7 विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते? CL 11. आन्सर 2 भाषा. 1 योग्य विधान विधाने निवडा. आन्सर 3 सर्व योग्य. 1 अ मराठी भाषेचा विकास संस्कृत व प्राकृत या भाषांपासून झाला आहे. ट्रू. 2 ब विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. ट्रू. 3 क बोलणे संकेत नाटक ही कृत्रिम भाषा आहे. ट्रू. आणि 4 ड भाषेमध्ये भाषण व लेखन या दोन्हींचा समावेश होतो. ट्रू. 2 अयोग्य विधान निवडा. आन्सर 1 अ. 1 अ देवनागरी लिपी उजवीकडून डावीकडे लिहितात. फॉल्स. इट इज रिटन फ्रॉम लेफ्ट टू राईट. 2 ब लिपीच्या शोधाने लेखन शक्य झाले आहे. ट्रू. 3 क आपण ज्या खुणांनी लेखन करतो त्याला लिपी असे म्हणतात. ट्रू. आणि 4 ड मोडी लिपी म्हणजे पाय मोडून लिहिण्याची पद्धत. ट्रू. 3 आधुनिक मराठी व्याकरणावरील पुस्तके व त्यांचे लेखक यांच्या योग्य जोड्या जुळवा. आन्सर 2 4 3 2 1. 1 अ विल्यम कॅरी. 4 द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज. 2 ब दादोबा पांडुरंग. 3 मराठी भाषेचे व्याकरण. 3 क मो रो केशव दामले. 2 शास्त्रीय मराठी व्याकरण आणि 4 ड मो रा वाळिंबे 1 सुगम मराठी व्याकरण. 4 अयोग्य जोडी ओळखा. आन्सर 4 सर्व योग्य. 1 अ भाषा 1 भाष करेक्ट रूट. 2 ब लिंपणे 2 लिप करेक्ट रूट आणि 3 क लिखाण 3 लिख करेक्ट रूट. 5 लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले आहे? STI 12. आन्सर 2 लेखन. लिपी स्क्रिप्ट इज अ सिस्टम ऑफ रिटन सिम्बल्स मेकिंग रायटिंग पॉसिबल. 6 भाषा म्हणजे आन्सर 2 विचार व्यक्त करण्याचे साधन. द प्रायमरी पर्पज ऑफ लँग्वेज इज टू एक्सप्रेस थॉट्स अँड आयडियाज. 7 विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते? CL 11. आन्सर 2 भाषा. लँग्वेज इज द मोस्ट इम्पॉर्टंट टूल फॉर ह्युमन कम्युनिकेशन अँड एक्सप्रेशन ऑफ थॉट. 8 खालीलपैकी कोणती भाषा नैसर्गिक नाही? आन्सर 2 टंकलेखन. Typing is a human-made, artificial form of communication, unlike natural sounds like rustling leaves, flowing rivers, or bird calls. 9 देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या? ASST 12. आन्सर 1 मराठी, गुजराती, हिंदी, संस्कृत. These 4 languages commonly use the Devanagari script. अकरा भाषा हा शब्द संस्कृत मधील आला आहे. मराठी भाषा प्रामुख्याने संस्कृत आणि प्राकृत या प्राचीन भाषांपासून विकसित झाली आहे. 11 भाषा हा शब्द संस्कृत मधील कोणत्या धातूपासून आला आहे? आन्सर 4 भाष. भाषा हा शब्द संस्कृत मधील भाष या धातूपासून आला असून त्याचा अर्थ बोलणे असा होतो. 12 लिपी म्हणजे काय? आन्सर 4 आपण ज्या खुणांनी लिखाण करतो त्याला लिपी म्हणतात.
लिपी म्हणजे आपण जे बोलतो ते चिन्हांच्या किंवा खुणांच्या सहाय्याने लिहिण्याची पद्धत. 13. खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही? आन्सर 4. उर्दू. संस्कृत, हिंदी आणि मराठी या भाषांची लिपी देवनागरी आहे, तर उर्दू भाषेची लिपी वेगळी आहे. 14. काही काळ मराठी भाषेला मुरड घालून लिहिण्याची पद्धत अस्तित्वात होती, तिला काय म्हणतात? आन्सर 4. मोडी. मराठी भाषेच्या लेखनासाठी काही काळ मोडी लिपीचा वापर केला जात असे, ज्यात अक्षरे वळणदार पद्धतीने लिहिली जात. 15. पर्यायी उत्तरांतून योग्य ते पर्यायी उत्तर शोधा. भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते. कारण? आन्सर 2. भाषेमध्ये बदल होत जातात. ज्याप्रमाणे नदीचा प्रवाह सतत बदलत असतो, त्याचप्रमाणे भाषेमध्ये काळानुसार बदल होत जातात. 16. भाषा ही केवळ संवादाचेच माध्यम नाही, तर साहित्यांच्या संदर्भात ती आत्माविष्काराचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे. आन्सर 1. संपूर्ण बरोबर. हे विधान संपूर्णपणे बरोबर आहे, कारण भाषा केवळ संवादासाठीच नव्हे, तर भावना व्यक्त करण्यासाठीही तितकीच महत्त्वाची आहे. 17. मराठी भाषेसंदर्भातील पुढील कोणते वाक्य अयोग्य आहे? आन्सर 3. हिंदी ही मराठी भाषेची जननी आहे. हिंदी ही मराठी भाषेची जननी नाही, कारण दोन्ही भाषांची मुळे संस्कृत आणि प्राकृतमध्ये आहेत. 18. भाषाविषयक कौशल्यांच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत? आन्सर 3. 4. भाषाविषयक कौशल्यांच्या साधारणपणे 4 पायऱ्या आहेत: ऐकणे, बोलणे, वाचणे आणि लिहिणे. 19. मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते? आन्सर 2. फक्त ब आणि क बरोबर. मराठी भाषेच्या लिपीला देवनागरी आणि बालबोध या दोन्ही नावांनी ओळखले जाते. 20. खालील विधानातील योग्य उत्तर शोधा. आपले भाषा शिक्षण विविध कौशल्यावर सुरू असते. आन्सर 4. A, B, C. भाषा शिक्षणात ऐकणे, बोलणे आणि वाचणे या कौशल्यांचा समावेश असतो. 21. खानदेश भागात बोलली जाणारी बोली कोणती? आन्सर 1. अहिराणी. खानदेश भागात प्रामुख्याने अहिराणी ही बोलीभाषा बोलली जाते. 22. चूक की बरोबर सांगा. आन्सर 3. फक्त अ बरोबर. आपण जी लिपी वापरतो तिला बाळबोध लिपीही म्हणतात, हे विधान बरोबर आहे. 23. योग्य विधान ओळखा. आन्सर अ. देवनागरी लिपीत प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह असते. देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक ध्वनीसाठी स्वतंत्र चिन्ह उपलब्ध आहे. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. आन्सर 3. फक्त सी. देवनागरी लिपीमध्ये प्रत्येक ध्वनीसाठी एकच चिन्ह आहे, त्यामुळे दुहेरी लिपी चिन्हांचा समावेश हे वैशिष्ट्य नाही. इतर पर्याय A, B, D ही देवनागरीची वैशिष्ट्ये आहेत. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. उत्तर अ. प्रसारयुक्त आणि व्यावहारिक लिपी. देवनागरी ही गतियुक्त, वेगवान किंवा व्यावहारिक लिपी नाही, कारण ती प्रत्येक शब्दाच्या वर एक आडवी रेषा, शिरोरेखा काढून लिहिली जाते, ज्यामुळे रोमन किंवा बंगाली सारख्या लिपींच्या तुलनेत लेखन प्रक्रिया मंदावते. सूचीबद्ध केलेले इतर पर्याय देवनागरीची सर्व वैशिष्ट्ये आहेत. 1. ब. त्या ध्वन्यात्मकतेवर आधारित वर्णमालाचे वैज्ञानिक वर्गीकरण आहे. 2. क. यात संयुक्त व्यंजनांसाठी दुहेरी अक्षरी चिन्हे, दुहेरी लिपी चिन्हे समाविष्ट आहेत. आणि 3. ड. त्यात लघु, ह्रस्व आणि दीर्घ स्वर मात्रांसाठी एक प्रणाली आहे. AI प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात.
2. ध्वनी अक्षर वर्ण तोंडातून उत्सर्जित होणारे मूलभूत ध्वनी ज्यांचे विभाजन करता येत नाही अशा ध्वनीचे अमूर्त प्रतीक मानले जातात. एक. ध्वनी ध्वनी कोणताही ध्वनी ज्यापैकी काही भाषेत वापरले जातात आणि तिचे प्राथमिक स्वरूप आहेत. 2. ध्वनी वर्ण तोंडातून निघणारे मूलभूत ध्वनी काही लोक भाषेचे मूलभूत एकक मानणारी एक अमूर्त संकल्पना. 3. अक्षर अक्षर ध्वनी किंवा ध्वनिसूत्राचे प्रत्येक पूर्ण उच्चारलेले चिन्ह जेव्हा ते लिहून ठेवले जाते. आणि 4. मुख्य फरक ध्वनीचे वर्णन जिवंत प्रवाही आणि परिवर्तनशील असे केले आहे तर ध्वनी स्थिर बांधील आणि काहीसे कृत्रिम आहे. भाषांतर 1. प्रकरण 4 भाषेचे मूलभूत घटक. 2. ध्वनी ध्वनी कोणत्याही ध्वनीला ध्वनी म्हणतात. उदाहरणार्थ जांभई देणे किलबिलाट करणे कणणे. परंतु असे सर्व ध्वनी भाषेत वापरले जात नाहीत. यापैकी काही मूलभूत ध्वनी भाषा बोलण्यासाठी वापरले जातात. ध्वनी हे भाषेचे प्राथमिक रूप आहे परंतु केवळ ध्वनी ही भाषा नाही. गोविलकर. ध्वनी नंतरचा पुढचा टप्पा म्हणजे ध्वनी. भाषेत वापरल्या जाणाऱ्या अशा मूलभूत ध्वनींना भाषाशास्त्रात ध्वनी स्वान म्हणतात. प्रत्येक ध्वनीची स्वतःची विशिष्टता असते. अनेकदा एकाच ध्वनीच्या उच्चारात फरक असू शकतो. उदाहरणार्थ जहाज जहाज आणि जग जग. 3. ध्वनिरूप वर्ण तोंडातून बाहेर पडणाऱ्या मूलभूत ध्वनींना ध्वनिरूप स्वन म्हणतात. ध्वनिरूपाची संकल्पना अमूर्त अदृश्य आहे. ध्वनी ऐकू येतो ध्वनिरूप नाही. ध्वनिरूप विभाज्य नाहीत. श्रीपाद भागवत यांनी ध्वनिरूपांना भाषेचा मूलभूत घटक मानले आहे. ध्वनी केवळ उच्चारण्यायोग्य आणि ऐकण्यायोग्य असतात तर ध्वनिरूप हे ध्वनींचे प्रतीक ध्वनिरूप असतात. वर्णमालेतील ध्वनिरूपांना मूलभूत ध्वनी म्हणतात. जेव्हा ध्वनिरूप लिखित चिन्ह स्वरूपात लिहिले जाते तेव्हा अशा पूर्ण उच्चारलेल्या चिन्हांना अक्षरे अक्षरे म्हणतात. परंतु सर्व अक्षरांना ध्वनिरूप म्हणता येत नाही कारण ध्वनिरूप विभाजन असतात. 4. टिप डॉक्टर हिरेमठा आणि डॉक्टर गोविलकर यांनी मात्र ध्वनींना भाषेचे मूलभूत घटक मानले आहे. 5. ध्वनी आणि ध्वनीमधील फरक. आवाज जिवंत वाहणारा परिवर्तनशील. ध्वनी स्थिर बांधलेले काहीसे कृत्रिम. 1. टिप वर्णमालेत वापरलेले सर्व मूलभूत ध्वनी हे मूलभूत नसतात. काही संयुक्त ध्वनी देखील आढळतात. उदाहरणार्थ ज्ञानेश्वर हा एक शब्द आहे. ने रा हे ध्वनी चिन्हे तसेच अक्षरे आहेत. ज्ञान श्व ही ध्वनी चिन्हे तसेच संयुक्त अक्षरे आहेत. दी अधिक एन अधिक वाय अधिक ए अधिक एस एच अधिक वी अधिक ए अधिक आर अधिक ए वरील शब्दातील हे मूलभूत ध्वनी चिन्हे आहेत. 1. टिप क्ष ज्ञान वगळता पारंपरिक व्याकरण दोन अक्षर वर्ण स्थिर बांधलेले आणि काहीसे कृत्रिम असे वर्णन केलेले. 3. अक्षराची व्याख्या अक्षर ध्वनी किंवा अक्षराच्या प्रत्येक पूर्ण उच्चारित चिन्हाला अक्षर म्हणतात. आणि 4. वर्णमाला वरील टीप वापरलेले सर्व वर्ण मूळ ध्वनी मानले जात नाहीत. काही संयुक्त वर्ण आहेत. भाषांतर अक्षर आणि ध्वनीमधील फरक. आवाज जिवंत वाहणारा बदलणारा. पत्र स्थिर बांधलेले काहीसे कृत्रिम. टीप वर्णमालेत वापरलेले सर्व वर्ण मूळ ध्वनी नसतात. काही संयुक्त वर्ण देखील आढळतात. जसे की ज्ञानेश्वर हा एक शब्द आहे. ने रा हे ध्वनी चिन्हे तसेच अक्षरे देखील आहेत. ज्ञान श्व ही ध्वनी चिन्हे तसेच संयुक्त अक्षरे आहेत. अ वरील शब्दातील मूळ ध्वनी चिन्ह हे आहे. टीप क्ष आणि ज्ञान वगळता पारंपरिक व्याकरणात वर्णमालेतील सर्व वर्ण मूळ ध्वनी मानले जातात. वर्णमाला ध्वनी चिन्हांनी बनलेली असते. अक्षर ध्वनी किंवा अक्षराच्या प्रत्येक पूर्ण उच्चारित चिन्हाला अक्षर म्हणतात. आनंद प्रकाशन छात. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी पुन्हा तपासा.
2 स्वर स्वर आणि व्यंजन व्यंजन स्वर हे पूर्ण ध्वनी आहेत ज्यांना उच्चारण्यासाठी इतर कोणत्याही अक्षरांची आवश्यकता नाही. तुटलेल्या पायाच्या चिन्हाने पाय मोडून लिहिलेले व्यंजन अक्षरे वर्ण आणि त्याशिवाय लिहिलेले पूर्ण अक्षरे अक्षर मानले जातात. 3 शब्द शब्द आणि पद पद शब्द म्हणजे अर्थ असलेल्या अक्षरांचा समूह ज्यांचे स्वतंत्र अस्तित्व असते. वाक्यात वापरल्यावर तो शब्द पद पद बनतो. आणि 4 व्याख्या शब्द च्या अतिरिक्त व्याख्या M.K. दामले, कृष्णशास्त्री चिपळूणकर आणि N.G. कालेलकर यांसारख्या विद्वानांनी दिल्या आहेत. भाषांतर. अक्षरे ही भाषेतील ध्वन्यात्मक संकेतांची लिखित चिन्हे आहेत अशी श्रीपाद भागवत यांनी दिलेली व्याख्या आहे. भाषण नष्ट होते. The text discusses the fundamental components of या मजकुरात मराठी व्याकरणातील भाषेच्या मूलभूत घटकांची चर्चा केली आहे, ज्यामध्ये अक्षरे अक्षर स्वर स्वर व्यंजन व्यंजन शब्द शब्द आणि पद पद यासारख्या प्रमुख संज्ञांची व्याख्या केली आहे. या घटकांमधील व्याख्या वैशिष्ट्ये आणि फरक वाक्यात त्यांचा वापर आणि सुधारणा कशी केली जाते यासह ते समाविष्ट आहेत. 1 अक्षरे अक्षर भाषेतील ध्वन्यात्मक संकेतांच्या लिखित चिन्हे म्हणून परिभाषित अविनाशी मानले जातात. अधिक क्षर बरोबर नष्ट होणारे, कारण बोलणे कमी झाल्यानंतर लिहिणे बराच काळ टिकते. ते पूर्णपणे उच्चारले पाहिजेत. 2 स्वर स्वर आणि व्यंजन व्यंजन स्वर हे पूर्ण ध्वनी आहेत ज्यांना उच्चारण्यासाठी इतर कोणत्याही अक्षरांची आवश्यकता नाही. तुटलेल्या पायाच्या चिन्हे पाय मोडून लिहिलेले व्यंजन अक्षरे वर्ण आणि त्याशिवाय लिहिलेले पूर्ण अक्षरे अक्षर मानले जातात. 3 शब्द शब्द आणि पद पद शब्द म्हणजे अर्थ असलेल्या अक्षरांचा समूह ज्यांचे स्वतंत्र अस्तित्व असते. वाक्यात वापरल्यावर तो शब्द पद पद बनतो. आणि 4 व्याख्या शब्द च्या अतिरिक्त व्याख्या M.K. दामले, कृष्णशास्त्री चिपळूणकर आणि N.G. कालेलकर यांसारख्या विद्वानांनी दिल्या आहेत. भाषांतर. भाषेचे मूलभूत घटक. अक्षरे ही भाषेतील ध्वन्यात्मक संकेतांची लिखित चिन्हे आहेत अशी श्रीपाद भागवत यांनी दिलेली व्याख्या आहे. भाषण नष्ट होते, परंतु जर ते लिहून ठेवले तर ते दीर्घकाळ टिकते. म्हणूनच या प्रतिकात्मक चिन्हांना अक्षर अधिक क्षर बरोबर जे नष्ट होत नाही म्हणतात. एक अक्षर पूर्णपणे उच्चारले पाहिजे. सर्व स्वर आणि स्वर संलग्न व्यंजने एका अक्षरात समाविष्ट केली जातात. एका अक्षरात एक किंवा अधिक ध्वनी असू शकतात. एका अक्षराचा पाय तुटलेला नाही. वर्णमाला लिहिताना अक्षराचा पाय तुटलेला नसावा. स्वर स्वर हा शब्द स्वर पासून आला आहे ज्याचा अर्थ उच्चारणे असा होतो. स्वर हे अक्षरे वर्ण आणि अक्षरे अक्षर या दोन्ही श्रेणींमध्ये मोडतात. त्यांचा उच्चार पूर्ण करण्यासाठी त्यांना इतर अक्षरांची आवश्यकता नसते. व्यंजन जर व्यंजने तुटलेल्या पायाने लिहिली तर ती अक्षरे वर्ण असतात आणि जर ती तुटलेल्या पायाशिवाय लिहिली तर ती अक्षरे अक्षर असतात. शब्द विशिष्ट क्रमाने मांडलेल्या अक्षरांच्या गटाला शब्द असे म्हणतात जेव्हा त्याला काही अर्थ प्राप्त होतो. अशा विशिष्ट क्रमिक व्यवस्थेला क्रमिक रचना म्हणतात. लिंग केस संख्या काल भाव आणि व्यक्ती यानुसार शब्दाला लावलेले प्रत्यय अंतिम प्रत्यय म्हणतात. अशा प्रत्ययानंतर कोणताही प्रत्यय येत नाही. शब्द हा स्वतंत्र अस्तित्व आणि अर्थ असलेला घटक आहे. जेव्हा एखादा शब्द वाक्यात वापरला जातो तेव्हा त्याला पद पद म्हणतात, परंतु डॉक्टर लीला गोविलकर यांच्या मते वाक्यात वापरलेला प्रत्येक शब्द पद असतो. पद म्हणजे स्थान किंवा स्थान. शब्दाच्या मूळ रूपाला प्रकृती वृक्ष म्हणतात आणि प्रत्यय जोडून तयार केलेल्या रूपाला विकृती वृक्षाखाली म्हणतात. शब्द स्वतंत्र असतो तर पद वाक्याशी संबंधित असतो. लिंग संख्या आणि केसमध्ये बदल होणाऱ्या संज्ञा सर्वनाम विशेषणांना जुन्या व्याकरणात प्रतिपदिके असे म्हटले जात असे. मनात येणारे शब्दाचे पहिले रूप म्हणजे वर्णरूप. शब्दाच्या अतिरिक्त व्याख्या. 1 M.K. दामले शब्द म्हणजे एक वर्ण वर्णांचा समूह जो बाह्य किंवा अंतर्गत जगातील कोणत्याही वस्तूला दर्शवितो. दोन शब्द शब्द एका विशिष्ट अर्थपूर्ण क्रमाने मांडलेले अक्षरांचा समूह. 3 पद वाक्यात वापरलेला शब्द. आणि 4 प्रकृती आणि विकृती शब्दाचे मूळ रूप प्रकृती उदा झाड आहे तर प्रत्यय असलेले रूप विकृती उदा झाडाखाली आहे. भाषांतर. 1 व्यंजन
जर व्यंजने तुटलेल्या रेषेने लिहिली तर ती वर्ण असतात आणि जर तुटलेल्या रेषेने लिहिली नसतील तर ती अक्षरे असतात. 2. शब्द विशिष्ट क्रमाने मांडलेल्या अक्षरांच्या गटाला शब्द असे म्हणतात जर त्याचा विशिष्ट अर्थ असेल. अशा विशिष्ट क्रमबद्ध रचनेला अनुक्रमिक रचना म्हणतात. लिंग, केस, संख्या, काल आणि व्यक्तीनुसार शब्दाला लावले जाणारे प्रत्यय अंतिम प्रत्यय म्हणतात. अशा प्रत्ययानंतर कोणतेही प्रत्यय नसतात. 3. शब्दाचे स्वतंत्र अस्तित्व आणि अर्थ असतो. जेव्हा एखादा शब्द वाक्यात वापरला जातो तेव्हा त्याला पद म्हणतात, परंतु डॉक्टर लीला गोविलकर यांच्या मते वाक्यात वापरलेला प्रत्येक शब्द पद असतो. पद म्हणजे स्थान किंवा स्थान. शब्दाच्या मूळ रूपाला प्रकृतीत स्वभाव, मूळ, उदा, झाड म्हणतात आणि प्रत्यय जोडून तयार केलेल्या रूपाला विकृती, बदल, विकृत रूप, उदा, झाडाखाली म्हणतात. शब्द स्वतंत्र असतो तर पद वाक्याशी संबंधित असतो. नाम, सर्वनाम, विशेषणे जे घटक लिंग, संख्या आणि केसमध्ये बदल करतात त्यांना जुन्या व्याकरणात प्रतिपदिके असे म्हटले जात असे. मनात येणारे शब्दाचे पहिले रूप म्हणजे वर्ण रूप. आणि 4. शब्दच्या अतिरिक्त व्याख्या. मो, के, दामले बाह्य किंवा अंतर्गत जगात कोणतीही वस्तू दर्शविणारा वर्ण, वर्णांचा समूह शब्द म्हणतात. कृष्णशास्त्री चिपळूणकर वर्णांचा समूह जो रूढी किंवा प्रथेनुसार अर्थ दर्शवितो त्याला शब्द म्हणतात. ना, गो, कालेलकर वर्ण वापरून आपण विचार व्यक्त करणारे ध्वनिगट तयार करतो. त्या ध्वनिगटांना शब्द म्हणतात. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. दोन शब्दांचे त्यांच्या अर्थाच्या आधारे 4 मुख्य प्रकारांमध्ये वर्गीकरण केले आहे. पूर्णार्थ, पूर्ण अर्थ, अर्धार्थ, आंशिक अर्थ, इवदार्थ, किंचित अर्थ आणि निरर्थक, पृथक्करणात अर्थहीन. 3. पदबंध वाक्ये म्हणजे शब्द आणि वाक्य यांच्यातील टप्पा जिथे शब्दांचा समूह विशिष्ट अर्थ व्यक्त करतो. आणि 4. व्याकरण व्याकरण हे असे शास्त्र आहे जे भाषेचे स्पष्टीकरण देते आणि तिच्या योग्य वापरासाठी नियम ठरवते, ज्याचे मूळ संस्कृत आणि इंग्रजी व्याकरणाच्या तत्वांमध्ये आहे. भाषांतर. मूलभूत घटक. शब्द म्हणजे कमीत कमी अर्थपूर्ण ध्वनींचा संग्रह. प्रकृती हा अशा ध्वनींचा संग्रह आहे आणि शब्द म्हणजे अशा ध्वनींचा संग्रह आहे ज्यात प्रकृती असते पण प्रत्यय नसतो. अतिरिक्त माहिती. विलोमापात पॅलिंड्रोम वाक्य म्हणजे काय? जेव्हा एखादे वाक्य पुढे किंवा मागे योग्यरित्या वाचता येते तेव्हा ते पॅलिंड्रोम वाक्य असते. 1. पाणी आणा राजू, राजू पाणी आणा. 2. बाई, भाज्या घ्या, बाई. भाषेत आणि 4. विलोमपद पॅलिंड्रोमिक वाक्याची उदाहरणे दिली आहेत, जसे की पाणी आणि राजू, आण पाणी, पाणी आणा राजू, राजू पाणी आणा. भाषांतर. भाषेचे मूलभूत घटक. 4. प्राध्यापक श्रीमती लाडू कमीत कमी अक्षरांच्या संख्येने असलेल्या अर्थपूर्ण अक्षरांच्या संग्रहाला प्रकृती, मूळ, कांडा म्हणतात आणि प्रकृतीत सोबत अस्तित्वात असलेल्या परंतु प्रत्यय नसलेल्या अक्षरांच्या संग्रहाला शब्द म्हणतात. अतिरिक्त माहिती. विलोमपॅड म्हणजे काय? जेव्हा एखादे वाक्य मागे किंवा पुढे वाचले तरी ते बरोबर वाचले जाते तेव्हा त्याला विलोमपॅड म्हणतात. 1. पाणी आणा राजू, राजू पाणी आणा. 2. मॅडम भाज्या घ्या, मॅडम. भाषेतील घटकांचा क्रम. अक्षर ते वर्णमाला ते शब्द ते वाक्य ते भाषा. शब्दाची वैशिष्ट्ये. 1. शब्द म्हणजे एक ध्वनी किंवा ध्वनींचा समूह. 2. एखाद्या शब्दाला परंपरा किंवा रीतिरिवाजानुसार अर्थ प्राप्त होणे आवश्यक आहे. 3. ते स्वतंत्रपणे वापरणे शक्य असावे. उदाहरण टांगप, पतंग. अतिरिक्त माहिती. 4 शब्दांचे खालील गटांमध्ये वर्गीकरण केले आहे. अ. पूर्ण अर्थ असलेले शब्द. ज्या शब्दांचा निश्चित आणि पूर्ण अर्थ असतो त्यांना पूर्ण अर्थ असलेले शब्द म्हणतात. कावळा, झाड, नाम. ब. अर्थी शब्द. अपूर्ण आणि मर्यादित अर्थ असलेले शब्द. तो, हे आणि वा. सर्वनाम, संयोग, अंतर्विभाजन. क. अल्प अर्थी शब्द. या शब्दांचा थोडासा अर्थ आहे पण वाक्यात स्वतंत्रपणे येण्यासाठी पुरेसा पूर्ण अर्थ नाही. बसा, खा, खूप, कमी, क्रियापद मुळे, उपसर्ग. ड. अर्थहीन शब्द. ज्या शब्दांना वाक्यातील दुसऱ्या शब्दाशी जोडले जात नाही तोपर्यंत अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र अस्तित्व नसते त्यांना अर्थहीन शब्द म्हणतात. मागे, खाली, हे, देखील, ते, इच्छा, एंग,
पोझिशन तणाव प्रत्यय व्युत्पन्न प्रत्यय. संदर्भ MP सबनीस. MP सबनीस यांनी व्युत्पन्न शब्दांमध्ये खालील 2 प्रकारांचा उल्लेख केला आहे. संयुक्त शब्द जेव्हा वगळता येणारे मधले शब्द किंवा प्रत्यय एकत्र लिहिले जातात तेव्हा त्यांना संयुक्त शब्द म्हणतात. काम व्यवसाय कोणीही पाहण्यासारखे. 22 आनंद प्रकाशन. दोन phrases, a group of words with a specific meaning, falling between individual words and full sentences. 3. Sentences, the text provides definitions and examples related. The text provides definitions and examples related. The text provides definitions and examples related to Marathi grammar concepts such as compounds, सामासिक शब्द, phrases, पदबंध. The text provides definitions and examples related to Marathi grammar concepts such as compounds, सामासिक शब्द, phrases, पदबंध, and sentences, वाक्य. It also discusses the science behind studying words and grammar. 8. Compounds, formed by combining two words after removing the intermediate connecting words. 2. Phrases, a group of words with a specific meaning, falling between individual words and full sentences. Phrase, padband, the state between a word and a sentence is called a phrase. When the structure of a group of words expresses a specific meaning, it is The following are types of phrases. The text provides definitions and examples related to Marathi grammar concepts such as compounds, सामासिक शब्द, phrases.
मूलभूत घटक. भाचे मन कमीत कमी वर्णांनी युक्त, अर्थपूर्ण अशा वर्णांचा समुच्चय म्हणजे प्रकृती व प्रकृतीने युक्त पण प्रत्ययविरहित होऊ शकणारा वर्णसमुच्चय म्हणजे शब्द. अतिरिक्त माहिती. विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय? जे वाक्य उलटे वाचले तरी बरोबर वाटते त्याला विरुद्धार्थी शब्द म्हणतात. 1. पाणी आण राजू, राजू आण पाणी. 2. आंस अशा वर्णांचा समुच्चय म्हणजे प्रकृती व प्रकृतीने युक्त पण प्रत्ययविरहित होऊ शकणारा वर्णसमुच्चय म्हणजे शब्द. 2. विलोमपद म्हणजे काय? आंस वाक्य उलटसुलट कसेही वाचले तरी ते योग्य वाटते याला विलोमपद म्हणतात. 3. भाषेतील घटकांचा क्रम. आंस वर्ण, अक्षर, शब्द, वाक्य, भाषा. 4. शब्दाची लक्षणे. आंस शब्द एक ध्वनी किंवा ध्वनिसमूह असतो. शब्दाला संकेताने किंवा रूढीने एखादा अर्थ प्राप्त होणे गरजेचे असते आणि त्याचा स्वतंत्रपणे वापर करता आला पाहिजे. 5. शब्दांचे वर्गीकरण. आंस पूर्णार्थ शब्द, अर्थार्थ शब्द, इवदर्थ शब्द आणि निरर्थक शब्द. आंस संयुक्त शब्द आणि सामासिक शब्द. 7. पदबंध म्हणजे काय? आंस शब्द व वाक्य यांच्यामधला अवस्था म्हणजे पदबंध होय. जेव्हा एखाद्या शब्दसमूहाची रचना विशिष्ट अर्थ व्यक्त करते त्याला पदबंध असे म्हणतात. 8. पदबंधाचे प्रकार. आंस नाम पदबंध, विशेषण पदबंध, क्रियाविशेषण पदबंध आणि क्रियापद पदबंध. 9. भाषांतर. 1. संयुक्त शब्द, सामासिक शब्द. जेव्हा दोन शब्द एकमेकांशी संबंधित पूर्वपदे किंवा त्यांचा परस्पर संबंध दर्शविणारे मधले शब्द वगळून एकत्र लिहिले जातात तेव्हा परिणामी शब्दाला संयुक्त शब्द म्हणतात. उदाहरणे: रामकृ, राम कृष्ण, साखर भात, साखर तांदूळ, राजपुत्र, राजाचा मुलगा. 2. वाक्यांश, पदबंध. शब्द आणि वाक्यांमधील स्थितीला वाक्यांश म्हणतात. जेव्हा शब्दांच्या गटात विशिष्ट अर्थ व्यक्त करणारी विशिष्ट रचना असते तेव्हा त्याला वाक्यांश म्हणतात. उदाहरण: गोरा, गोमटा नवरा, गोरा आणि देखणावर. खालील प्रकारचे वाक्य आहेत. उदाहरण: सुट्टीत मजा करण्यासाठी आलेले पाहुणे खोलीतील जागा अडवून खेळत आहेत. 1. विशेषण वाक्प्रचार. विशेषण पदबंध शब्दांचा समूह जो एखाद्या संज्ञाबद्दल अधिक माहिती देतो. सुट्टीत मौज करण्यासाठी आले, जे सुट्टीत मजा करायला आले होते. 2. संज्ञा वाक्यांश. नाम पदबंध, विशेषण, विशेषण शब्दांचा समूह आणि संज्ञा. सुट्टीत मौज करण्यासाठी आले पाहुणे, सुट्टीत मजा करण्यासाठी आलेले पाहुणे. 3. क्रियाविशेषण वाक्प्रचार. क्रियाविशेषण पदबंध क्रियापदाला केव्हा, कोठे, कसे विचारले जाणारे प्रश्न या वर्गात येतात याचे उत्तर देणारा शब्दांचा समूह. धक्काची मधली जागा, खोलीत जागा अडवणे. 4. क्रियापद वाक्प्रचार. क्रियापद पदबंध क्रियेशी संबंधित शब्दांचा समूह. खेळत बसले आहेत, खेळत बसून खेळत आहेत. 1. वाक्य. वाक्य पूर्ण अर्थपूर्ण भाषण किंवा अर्थपूर्ण शब्दांच्या गटाला वाक्य म्हणतात. वाक्याच्या रचनेत शब्द एका विशिष्ट क्रमाने लावले जातात ज्यामुळे वाक्याला एक विशिष्ट अर्थ मिळतो. जर शब्दांचा क्रम बदलला तर वाक्याचा अर्थही बदलू शकतो. 1. शब्दांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे लेक्सिकोग्राफी कोशशास्त्र. 2. शब्दांच्या बदलत्या रूपांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे रूपविमर्शशास्त्र. 3. विश्लेषण. या शब्दाचा अर्थ वाक्यशास्त्र, व्याकरण, वाक्यशास्त्र विचार असा आहे. 1. व्याकरण. व्याकरण भाषेचे स्पष्टीकरण देणारे शास्त्र. भाषा कशी असावी याबद्दल काही नियम ठरवण्यात आले आहेत, परंतु व्याकरणाच्या व्याख्येबाबत प्रत्येक व्याकरणकाराने मांडलेले मत थोडे वेगळे पण सारखेच आहे. व्याकरण हा शब्द वि अधिक आ अधिक कृ करण या मुळांपासून आला आहे. त्याचा अर्थ स्पष्टपणे स्पष्ट करणे आहे. डॉक्टर लीला गोविलकर यांचे मत आहे की व्याकरण हे शब्दांचे शास्त्र आहे. व्याकरण भाषेपासून जन्माला येते. भाषेच्या लिखित स्वरूपापेक्षा ध्वनी अधिक चंचल आहे. मराठी व्याकरणाचा विचार इंग्रजी आणि संस्कृत भाषांच्या व्याकरणाच्या आधारे सुरू झाला.
एक जोडणारे शब्द वगळून दोन शब्द एकत्र करून संयुक्त शब्द तयार होतात. 2 वाक्ये म्हणजे शब्दांचे गट जे विशिष्ट अर्थ व्यक्त करतात, वैयक्तिक शब्द आणि पूर्ण वाक्यांमध्ये येतात. 3 मजकुरात विशेषण, नाममात्र आणि क्रियाविशेषण वाक्यांशांसह वाक्यांशांचे प्रकार सूचीबद्ध आहेत. आणि 4 प्रत्येक व्याकरणाची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी उदाहरणे दिली आहेत. भाषांतर. परिपूर्ण मराठी व्याकरण. संयुक्त शब्द. जेव्हा दोन शब्द एकमेकांशी संबंध दर्शविणारे जोडणारे शब्द किंवा मधले शब्द वगळून एकत्र लिहिले जातात, तेव्हा त्या शब्दाला संयुक्त शब्द म्हणतात. उदाहरणे: रामकृष्ण, साखरखट, राजपुत्र. वाक्यांश. शब्द आणि वाक्य यांच्यातील स्थितीला वाक्यांश म्हणतात. जेव्हा शब्दांचा समूह विशिष्ट अर्थ व्यक्त करण्यासाठी रचला जातो तेव्हा त्याला वाक्यांश म्हणतात. उदाहरण: एक देखणावर. वाक्यांशांचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत. तीन वाक्यांश. पदबंध. शब्द आणि वाक्य यांच्यातील मध्यवर्ती टप्पा, जिथे शब्दांचा समूह विशिष्ट अर्थ व्यक्त करतो. आणि 4 गोरा, गोमटा नवरा, गोरा आणि देखणा नवरा या वाक्यांशाचे उदाहरण. भाषांतर. 1 परिपूर्ण मराठी व्याकरण. 2 संयुक्त शब्द. जेव्हा दोन शब्द एकमेकांशी संबंध दर्शविणारे जोडणारे शब्द किंवा मधले शब्द वगळून एकत्र लिहिले जातात, तेव्हा त्या शब्दाला संयुक्त शब्द म्हणतात. उदाहरणे: रामकृष्ण, साखरभट, राजपुत्र. 3 वाक्यांश. शब्द आणि वाक्य यांच्यातील मध्यवर्ती टप्प्याला वाक्यांश म्हणतात. जेव्हा शब्दांचा समूह विशिष्ट अर्थ व्यक्त करतो तेव्हा त्याला वाक्यांश म्हणतात. 4 उदाहरण: गोरा आणि देखणा नवरा. आणि 5 प्रकार पडतात. AI प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे. एक दादोबा पांडुरंग तरखडकर. व्याकरण हे भाषा शुद्धीकरणासाठी एक नियमात्मक शास्त्र आहे. 2 के दामले. व्याकरण हे भाषेचे शास्त्र आहे जे भाषेच्या वापराचे नियम स्पष्ट करते. 3 श्रीपाद भागवत. भाषेच्या वर्तनाचे नियम स्पष्ट करणारे विज्ञान आहे. आणि 4 महर्षी पतंजली. व्याकरण हे शब्दांचे शिस्त आहे. भाषांतर. वाक्यातील शब्दांमधील परस्पर संबंध सांगितला जातो. प्रसिद्ध व्याकरणकारांनी केलेल्या काही व्याख्या खालीलप्रमाणे आहेत. 1 दादोबा पांडुरंग तरखडकर. व्याकरण हे भाषेच्या शुद्धीकरणाच्या उद्देशाने बांधलेले एक नियमशास्त्र आहे. तरखडकरांचे मत असे होते की व्याकरण शिकून कसे बोलायचे आणि कसे लिहायचे ते पूर्णपणे समजते. 2 के दामले. व्याकरण हे भाषेचे शास्त्र आहे. भाषेचे वर्तन किंवा वापर कोणत्या नियमानुसार होतो ते त्या शास्त्रात सांगितले आहे, ज्याला व्याकरणाचे शास्त्र म्हणतात. 3 श्रीपाद भागवत. भाषेचे वर्तन ठरवणारे नियम स्पष्ट करणारे विज्ञान. आणि 4 महर्षी पतंजली. व्याकरण म्हणजे शब्दांचे शिस्त. एक तोंडावाटे निघणारे मूल ध्वनी म्हणजे वर्ण होय. करेक्ट. 2 ध्वनीला चिन्ह किंवा खूण स्वरूपात लिहिल्यास त्याचे अक्षर बनते. करेक्ट. 3 शब्द होण्यासाठी अक्षरे ठराविक क्रमाने येऊन त्यांना अर्थ प्राप्त होणे गरजेचे असते. करेक्ट. आणि 4 अर्थपूर्ण शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात. करेक्ट डेफिनेशन ऑफ अ सेंटेन्स, बट नॉट अ स्टँडअलोन स्टेटमेंट टू बी evaluated as a single correct option in 1 योग्य विधाने ओळखा. आन्सर. 3 क. 1 तोंडावाटे निघणारे मूल ध्वनी म्हणजे वर्ण होय. करेक्ट. 2 ध्वनीला चिन्ह किंवा खूण स्वरूपात लिहिल्यास त्याचे अक्षर बनते. करेक्ट. 3 शब्द होण्यासाठी अक्षरे ठराविक क्रमाने येऊन त्यांना अर्थ प्राप्त होणे गरजेचे असते. करेक्ट. आणि 4 अर्थपूर्ण शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात.
Correct definition of a sentence, but not a standalone statement to be evaluated as a single correct option in this specific question's context. 2. शब्दांच्या समुच्चयाने एक पूर्ण विचार व्यक्त होतो. त्यास व्याकरणात काय म्हणतात? आन्सर. 1. वाक्य. A complete thought expressed by a collection of words is called a sentence, वाक्य in grammar. 3. अक्षर म्हणजे काय? आन्सर. 2. आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणेला अक्षर असे म्हणतात. An अक्षर is defined as the symbol or sign of every sound or voice. 4. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्यास म्हणतात. आन्सर. 3. शब्द. 1. योग्य विधाने ओळखा. आन्सर. 3. अ, ब, क. 1. अ, तोंडावाटे निघणारे मूल ध्वनी म्हणजे वर्ण होय. करेक्ट. 2. ब, ध्वनीला चिन्ह किंवा खूण स्वरूपात लिहिल्यास त्याचे अक्षर बनते. करेक्ट. 3. क,